आणि आता बातमी बहुचर्चित माढ्यामधून समोर येते। माढ्यामधील सभेमधून देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्यावर सडकून टीका केलेली आहे। मोहिते पाटील घराण्याची दहशत माढ्यामधून संपवणार असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। माढ्याला ठोकशाही आणि दहशतीतून मुक्त करणार असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयदादा तुमच्या भविष्यासाठी एकत्र आलेले नाहीत असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे। माढ्यातील सभेमधून देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्यावर सडकून टीका केली आहे। या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे। सामान्य माणसाला जो त्रास आहे, ज्या जमिनी बळकावल्या गेल्यात, जे लोकांचे खून झालेत, जे लोकांवर हल्ले झालेत, ज्या प्रकारे लोकांना प्रताडित केलाय, हे सहन केलं जाणार नाही। ही लोकशाही आहे, ही ठोकशाही नाही आहे। इथे अशा प्रकारे ठोकशाही ही चालू दिली जाणार नाही। शरद पवार साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेब आणि विजयदादा एकत्रित आले। आम्ही 30 वर्षांनी एकत्रित आलो आहे। पुढच्या पिढीच्या भविष्याकरता एकत्रित आलो आहे। तुम्हाला वाटलं पुढची पिढी म्हणजे तुम्ही, पुढची पिढी म्हणजे तुम्ही नाही, तुमच्या भविष्याकरता नाही। पवार साहेब सुप्रियाताईच्या भविष्याकरता, सुशीलकुमार शिंदे त्यांच्या मुलीच्या भविष्याकरता आणि विजयदादा हे धैर्यशील आणि रणजितदादाच्या भविष्याकरता त्या ठिकाणी एकत्रित आले, तुमच्या भविष्याकरता एकत्रित आले नाही।